मागची 10 वर्ष झाले आपण इंद्रायणी नदीची परिस्थिती पाहतोय। अनेक या 10 वर्षात 3 सरकारे बदललीत। अनेक नेते येतात आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी। वारकरी आमचे स्थानिक नागरिक या गोष्टीला इंद्रायणी नदीच्या बाबतीत त्यांच्याशी विचारणा करतात, तर त्यांना फक्त एक ओढवाओढीची उत्तरे दिली जातात। कुठेतरी एक भावनिक धार्मिक मुद्दे समोर आणले जातात आणि राजकारण केलं जातं। किती दिवस फक्त धार्मिक मुद्द्यावरच राजकारण केलं जाईल? कधीतरी इंद्रायणी नदी सारखे आमच्या तीर्थक्षेत्र आळंदी सारख्या देवस्थानांचा विकास किंवा ही जी दुर्दशा इंद्रायणीची झाली हिचा बदल केव्हा होईल हा मोठा प्रश्न वारकऱ्यांमध्ये आणि आमच्या स्थानिक नागरिकांमध्ये पडतोय। अनेक गोष्टी आपण मागच्या 5 वर्षात बघितलंय। रात्रीचा मुख्यमंत्री सकाळी पहाटे बदलतोय, पण इंद्रायणी नदीची परिस्थिती जैसे ते तैसे मागची 10 वर्षे आहे। अनेक प्रकारची त्वचारोगे असतील किंवा कॅन्सर सारख्या अनेक घातक अशा आजारांना सामोरे आमच्या नागरिकांना जावं लागतंय। तर माझी सत्ताधाऱ्यांना विनंती राहील की ही कुठेतरी गोष्ट थांबली पाहिजे। आमच्या वारकऱ्यांशी स्थानिक नागरिकांच्या भावनेशी खेळणं तुम्ही बंद केलं पाहिजे। जोपर्यंत या गोष्टी थांबत नाही तोपर्यंत त्वचारोग असेल किंवा अनेक आजारांना ह्या वारकऱ्यांना आमच्या सामोरे जावं लागेल। विनंती राहील की येत्या काळात ही परिस्थिती पाहावं लागणार नाही हीच अपेक्षा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।